नमस्कार मित्रांनो, आपल्या पंचवटी फार्मच्या डाळिंब बागेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या डाळिंब बागेमध्ये हे आमचं माऊस भाऊ आहे आणि शेतकरी सेवा कृषी सेवा केंद्राचे मालक आमच्याच गावातले ऋषिकेश लोखंडे. आपल्या डाळिंब बागेला सगळ्या औषधाचं आणि पूर्ण खताचं नियोजन जे आहे, जे वेळापत्रक आहे, ते सगळे तो हाच देत असतो आणि हाच बघतो. मी पण ॲग्रिकल्चर इंजिनियरच आहे, पण मी फक्त हे शेतकरी आहे. तर हा पण माझ्यासारख्या खूप सगळ्या शेतकऱ्यांना हा गायडन्स देतो. त्याच्यामुळं औषधाच्या बाबतीत जर म्हटलं तर याचा अनुभव जास्त असल्यामुळे आम्ही दोघं भाऊ भाऊ मिळून आमचा फार्म डेव्हलप करतो. तर आपण आजच्या या भागामध्ये दोन गोष्टीवरती प्रामुख्यानं हे करणार आहोत. पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. पार्ट 1 मध्ये आपण पाहणार आहोत तेल्या रोग का येतो त्याची माहिती, आणि पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत त्याला नियंत्रणासाठी काय करायचं त्याची माहिती. चला तर. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश, शेतकरी कृषी सेवा केंद्र धामणगाव. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी किशोर चौधरी यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये त्या ठिकाणी आलेलो आहोत. काही झाडांवर त्या ठिकाणी तेलांचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी दिसत आहे. तर यांनी सांगितल्याप्रमाणे तेल येण्याचे जे काही कारण आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तेल हा रोग असा आहे की तो रोग जो काय आहे, जे तुम्ही जिथून डाळिंबाचे जे काही रोप आहेत ते जिथून खरेदी करतात, तर त्याच खुंटावर त्या ठिकाणी जर तेल असेल तर तोही त्या झाडांसोबत आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये तेल्या हा दिसत असतो. हे एक कारण झालं. तर दुसरं कारण म्हणजे ज्यावेळेस आपली जे काही झाडांचे फळं असतात ते हिरव्या स्टेजमध्ये असतात, तर हिरव्या स्टेजमध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसत असतो. मित्रांनो, जर तेल्या नियोजन करायचं असेल तर आपल्या झाडामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश, फेरस, मॅंगनीज हे जे काही 4 अन्नद्रव्य आहेत, याचे जे काही मात्रा आहेत ह्या भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जर असल्या तर आपल्याला त्या ठिकाणी तेल्या रोग हा त्या ठिकाणी येणार नाही. मार्केटमध्ये भरपूर औषधं तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील तेल्या रोग नियोजन करण्यासाठी. पण जर तुम्ही झाडाला सशक्त ठेवलं, झाडाचे जे काही इम्युनिटी पॉवर आहे ही जर चांगली ठेवली, थोडक्यात म्हणजे जे रोगप्रतिकार शक्ती जर चांगली ठेवली, तर त्या ठिकाणी तुम्हाला तेल्या येणार नाही. त्यानंतरचं कारण म्हणजे जे काही उष्ण आणि दमट वातावरण होत असतं, त्यामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर जे काय भाप लागत असते, ज्यानंतर की आपल्या अंगालाही घाम येत असतो, वातावरणामध्ये आर्द्रताही मोठ्या प्रमाणामध्ये असते. जर तशी कंडिशन असेल तरी तुमच्या बागेमध्ये त्या ठिकाणी तेल्या रोगाचा हा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो.